दिल्लीत पोहोचत आहेत. काय प्रकाराने निवडणुकीमध्ये ज्या प्रकाराने पराभव झालाय किंवा काय एक स्टेटस आहे त्याला घेऊन दिल्लीत पोहोचत आहेत. माझ्याबरोबर बाळासाहेब थोरात आहेत काँग्रेसमधून. सर, आज आपण इथे शरद पवार यांच्या घराकडे आलो आहेत, त्यांची भेट घ्यायला आलो आहेत. काय नेमकं डिस्कशन होणार आहेत? ऑलरेडी पराभूत त्यांचे जे कॅन्डिडेट्स आहेत ते इथे त्यांना भेट घालून ते कोटाला नॉक करणार आहेत EVMच्या संदर्भात. विधानसभेचा जो निकाल आहे तो एकतर नैसर्गिक निकाल नाही, लोकशाही मार्गाचा निकाल नाही आहे. तो घडवला गेलेला आहे, ही तर वस्तुस्थिती आहे, कोणत्याही का मार्गाने होईना. आणि म्हणून थोडीशी काही चर्चा, महाराष्ट्राच्याच पातळीची चर्चा मला करायची आहे, आघाडी म्हणून करायची आहे, काही मार्गदर्शन घ्यायचं आहे. आणि या दृष्टीनं माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांना मी रात्री भेटलोय, आणखी काही आमच्या नेत्यांना भेटतोय आणि माननीय पवार साहेबांनाही भेटतोय. राहुल गांधी यांच्याबरोबर पण भेट निश्चित केली गेली आहे का? वेळ मागितलं गेलं आहे का? नाही, अद्याप मी काय वेळ मागितला नाही. योग्य वेळी त्यांना भेटेल मी. शरद पवारांकडे सर 2 दिवसापासून खूप महत्त्वपूर्ण अशा बैठक चालू आहेत. त्यांच्या ज्या पराभूत उमेदवार आहेत ते पुणे आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून दिल्लीत पोहोचले आहेत. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे जायला, सुप्रीम कोर्टात, सर्वोच्च न्यायालयात जायला. तर आपली कशी भूमिका असणार आहे? नाही, मला माननीय पवार साहेबांच्या आणि त्यांच्या राष्ट्रवादीचं काय चाललं हे काय मला माहीत नाही. परंतु आता चर्चा काही गोष्टीची होईल, निश्चितपणे समजून घेईल मी काय चाललंय नेमकं ते. काँग्रेसची काय भूमिका आहे या EVMच्या विरोधात किंवा सर्वोच्च न्यायालयात जायला? ECI मध्ये ऑलरेडी बोलवलं गेलं आणि डिस्कशन झालं. कारण सगळ्या याचा गोष्टीचा अभ्यास केल्यावर EVMची शंका येण्यासारख्या अनेक गोष्टी दिसत आहेतच. अनेक गोष्टी दिसत आहेत. म्हणजे मार्केटवाडीला होतंय ते अनेक गावं म्हणतायत का आम्हाला करायचं आहे, आमच्यावरचा संशय दूर करायचा आहे, असे अनेक गावं आम्हालाही म्हणतायत, आमच्या मतदारसंघात म्हणतायत, महाराष्ट्रात म्हणतायत. ती शंका तर खूप खोलवर दूरपर्यंत पोहोचलेली आहे. वस्तुस्थिती माणसांच्या मनामध्ये एक वेगळा असं संशयाचं वातावरण महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे. हे बिलकुल खरं आहे. शेवटचा प्रश्न सर, पुढची वाटचाल काय असणार आहे? कारण की निवडणुकीच्या रिझल्ट्सला घेऊन तुम्ही कुठे म्हणजे एक्सेप्टेड मोड नाही आहे तुमचा, तर पुढची वाटचाल काय असेल? ते ठरवतोय आम्ही कशा पद्धतीने जायचं. शेवटी काँग्रेसचे आमचे ज्येष्ठ श्रेष्ठी इथंच बसलेले असतात, त्यांच्याबरोबर चर्चा करूनच पुढची वाटचाल ठरेल. ठीक आहे, थँक्यू सो मच सर. हे होते बाळासाहेब थोरात, जे शरद पवार यांना भेटायला चालले आहेत, त्यांची भेट घेणार आहे. आणि तिथे बघितलं तर पुढे ते दिल्लीत जे श्रेष्ठी आहेत, हायकमांड जे आहेत काँग्रेसला, त्यांनाही ते भेट घालणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी सिंग बरोबर मी उर्वशी कोना, झी 24 ताससाठी.